माझ्यासोबत आहेत अरविंद सावंत, थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपण आता नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगात जाऊन आलात. साधारणतः आज जशी चर्चा होती की आपण त्यांनी वेळ मागितली होती, पण फार उशिराने तुम्हाला वेळ मिळाली. पण तुमचा आता सकारात्मक प्रतिसाद दिला का त्यांनी? दिला ना, म्हणून तर आम्ही आलो ना खाली. नाही तर आम्ही कसे आलो असतो का? शिवसैनिक होता, बसून राहिलो होतो. लक्षात घ्या, उठलो नाही आम्ही. आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला मग तुमच्याशी काही डेलिव्हरीचे वाद घालत बसायचं नाही. आम्ही तुम्हाला एक निवेदन देतोय ते पहा आणि विनंती करतोय की यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा. तुम्ही उद्या निवडणुका घ्यायला नाही आम्हाला वेळ द्याल, त्याला काय अर्थ आहे? बरोबर. आणि मुळात असं आहे की आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटलो, राज्याच्या केंद्रीय आयुक्तांच्या प्रतिनिधी सीईओ म्हणतात त्यांना भेटलो. ते सगळेजण तुमच्याकडे अंगुली निर्देश करतायत ना, पण त्यांचा अंगुली निर्देश तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्याकडे आलो. कारण त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं अधिकार तिकडे, आम्हाला अधिकार नाही. आम्ही त्यांना सांगितलं की दुबार नाव आम्ही तुम्हाला दाखवून दिलं, मग पुढे काय करता? मग पुढे काय ना, आम्ही काही करत नाही, आम्हाला काढण्याचा अधिकार नाही. मग नाही म्हणे आम्ही त्या मतदाराला विचारू तुला कुठे नाव आहे. बरं ठीक आहे, मग पुढं मग दुसरीकडे ते त्यांनी सांगितलं मला या पत्त्यावर करायचंय, मग त्याचं नाव दुसरीकडे काढलं पाहिजे ना. मग तिथे काय करणार? तिथे काय नाही म्हणजे डुप्लिकेट लीडर आणि ते नाव तसंच छापणार. म्हणजे गोंधळ आहे की नाही? अनेक त्रुटी दाखवल्यात. म्हणजे आता त्या सगळ्या जाहीर सभांमध्ये राज्याच्या सर्व थोर नेत्यांनी या विषयावर आपले विचार मांडलेले आहेत. खूप डिटेलमध्ये मीही सांगू शकतो. तर मला असं वाटतं की या याद्या निर्दोष व्हाव्यात, ही आमची सगळ्यात मूळ मागणी आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आयुक्त महानगरपालिकेचे शिंदे नावाचे, त्यांच्या निवासावर 127 त्या एका पत्त्यावर 127 लोकांची नावं. हे काय आहे? हे बोगस मतदार नाहीत का? मग ती नावं काढा असं आमचं म्हणणं आहे. ती सदोष यादी घेऊन निवडणुका घेऊ नका, ते याद्या परिपूर्ण करा आणि करा. ते पण साधारणतः तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही वेळ मागितली होती, वेळ मागितल्यानंतर तुम्हाला त्यांनी थांबून ठेवलं असे कानावर? नाही, असं थांबून नाही. त्यांनी काय झालं, मुळात त्यांनी आणि माझ्यासोबत अनिल देसाई साहेब आहेत. अनिल देसाईंनी त्यांना फोन केले, वेळ द्या. फोनच कोण उचलत नाही. हे मात्र वाईट आहे. जे वाईट आहे ते वाईट आहे ना. बरं, एकदा उचलला, एकदा मेसेज केला की सॉरी मी पाहिलं नाही तुमचा फोन. अरे पण कशाला केलं ते तरी विचार. मग शेवटी आम्ही नाईलाज झालं म्हणून आम्ही दोघं जण येऊन बसलो. मग इथं कळलं की एका वेगळ्या पक्षाबरोबर त्यांची बैठक आहे. ती बैठक संपल्यानंतर आम्हाला भेटतील असं वाटलं. मग त्यांनी असं सांगितलं की तुमचा विषय महत्वाचा आहे, तो मी एकटा बैठक घेत नाही, मी दोन्ही आयुक्तांना घेऊन पण बैठक घेतो. आणि मग त्यांना बरोबर घेऊन बैठक घ्यायची म्हणून उद्या या. ठीक आहे. उद्या कोण कोण असणार बैठकीमध्ये? आणि अनिल देसाई असणारच आहोत. त्यांची आणखीन कोणी मुंबईहून येणार की नाही? आता राष्ट्रवादीशी बोलणं झालेलं आहे, काँग्रेसशी बोलणं झालेलं आहे. मुळात असं ठरलं की सर्व खासदार जावेत दिल्लीमध्ये, तिथे काय जायचं असेल तर आमदार जातील, असं सगळा विषय आहे. आता त्या खासदारांना पण वेळ हवी आहे ना. प्रत्येक जण आपण कमिटमेंट असतात. आम्ही दोघं जण आलो. उद्या जर कोणी आलं तर त्याचं स्वागत आहे. किती वाजताची वेळ दिली त्यांनी? अजून वेळ दिली नाही. त्यांनी तर अनिल देसाईचा नंबर घेऊन त्यांना कळवतो म्हणून सांगितलं. धन्यवाद. हे होते अरविंद सावंत, नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत दास, न्यूज 18 लोकमत.